एक अत्यंत चांगली अशी योजना संविधान निर्माते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने या ठिकाणी आणलेली आहे आणि त्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे कृषी स्वावलंबन। मोठ्या प्रमाणात आपल्या राज्यामध्ये अल्पभूधारक आहेत आणि आत्महत्याग्रस्त भागामध्ये त्याचं प्रमाण सुद्धा जास्त आहे। मला या ठिकाणी एवढंच या ठिकाणी मांडायचं आहे की एकतर मोठ्या प्रमाणात विहिरी देत असताना गैरप्रकार होतो, अधिकारी पैसे घेतल्याशिवाय त्याला मान्यता देत नाही, तर त्यासंबंधी पारदर्शकता आणण्यासाठी आपण काय त्या ठिकाणी तरतूद करणार आणि कसं त्या ठिकाणी नियोजन करणार हा पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न, केवळ विहिरी निर्माण करून नवीन विहिरी निर्माण करून शेतीची वाढ होत नाही। अलीकडे जर त्यांना कृषी पंप जर दिला सोलार सहित तर त्यांना ते सोपं जाईल शेती करायला, जेणेकरून त्यांचं उत्पन्न त्या ठिकाणी वाढेल, तर ते आपण करणार आहात काय? तिसरा प्रश्न माझा असा आहे की आत्महत्याग्रस्त भाग आमच्या विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत, त्या ठिकाणी विशेष बाब म्हणून या योजनेला प्राधान्य देण्याचं काम राज्य सरकार करणार काय? हा माझा तिसरा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, सन्माननीय डॉक्टर राऊत साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे त्यामध्ये आपण त्यातलं अनियमितता दूर करण्यासाठी ऑनलाईन त्यांचे अर्ज मागून घेऊ, त्यामध्ये भ्रष्टाचार या ठिकाणी होणार नाही अशा प्रकारची या ठिकाणी खबरदारी सरकार घेईल आणि त्यानंतर ज्या आत्महत्याग्रस्त भागांमध्ये आहे किंवा पंपाची जी मागणी आहे त्या संदर्भात सुद्धा शासन विचार करेल। अध्यक्ष महाराज, या ठिकाणी अध्यक्ष महाराज या धान उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालं, लष्करी अळी आली आणि हा प्रस्ताव 12/11/2024 आम्ही पाठवला। या प्रस्तावानुसार साधारणतः 37,958.70 हेक्टर भाताचं नुकसान झालं, हा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला तुमच्याकडचा अहवाल आहे। आता या संदर्भात अधिकाऱ्यांनी आपलं डोकं लावलं, ते म्हणाले की तुम्ही नुकसान भरपाई काढली, आम्ही कुठे आदेश दिला नुकसानीचा पंचनामा करायचा? म्हणजे तुम्हाला जेव्हा पत्र पाठवलं तेव्हा नस्ती निपटारा कायद्यानुसार तुम्ही आदेश द्यायला पाहिजे होते। नस्ती निपटारा कायदा आहे की नाही? हे मंत्रालयात बसणारे नस्ती निपटारा कायद्याचा खून करणारे हे मंत्रालयीन वाल्मिक कराडचे नवीन अवतार कोण आहे की जे आता सांगताय? आणि GR स्पष्ट आहे अध्यक्ष महाराज, मी सारे GR तुम्हाला देतो की अशा प्रसंगामध्ये मंत्री महोदय कदाचित उत्तर देतील कॅबिनेटला गेलं पाहिजे, तर कॅबिनेटला जावं ना, कोणी थांबवलं? कॅबिनेटमध्ये जाऊन मदत केली पाहिजे। मी सर्व GR तुम्हाला सादर करतो। 31 जानेवारी 1983, 27 मार्च 2013, 30 जानेवारी 2014। आता या GR नुसार तुम्ही पंचनामे केले नाही आणि आता म्हणता पंचनामे केले नाही तर आम्ही काय करू? तर मग माझी पहिली मागणी, ज्या प्रश्नाचं उत्तर अपेक्षित आहे की मग आपण सोयाबीनमध्ये, जेव्हा सोयाबीनच्या संदर्भामध्ये येलो मोझॅकच्या वेळी असंच झालं, पंचनामे केले नाही, मग सन्माननीय सर्व आमदारांनी सांगितलं की या सोयाबीन शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे, कॅबिनेटमध्ये निर्णय झाला आणि सरसकट मदत केली। मंत्री महोदय, कदाचित तुमच्या मनात प्रश्न येईल की पंचनामा केला नाही तर नुकसान कसं द्यायचं, तेही मी सांगून देतो, कदाचित अधिकारी तुम्हाला सांगणार नाही। सर्वात सोपी असा हा प्रयोग आहे। आपल्या राज्यामध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून प्रत्येक मंडलनिहाय मागच्या वर्षीचं पीक किती, या वर्षीचं पीक किती याचे चार्ट तयार होतात। आता मी तुम्हाला 2-3 तालुके चंद्रपूरचे सांगतो। मूळ तालुका, मागच्या वर्षी हे जे उत्पन्न आहे हेक्टरी ते 1946.81 किलो होतं, ते लष्करी अळी आल्याने यावर्षी 1592.4 किलो झालाय, म्हणजे 4 क्विंटलनी त्यांचं उत्पन्न कमी झाले। तुमचे आकडे आहे आणि म्हणून मी हे आकडेही तुम्हाला देतो। एवढंच उत्तर अपेक्षित आहे की यांना सरसकट 10,000 रुपये हेक्टरी मदत करणार का? आणि जो अधिकारी निगेटिव्ह करतो याच्यानंतर त्याच्या ताटामध्ये कधीच भात द्यायचा नाही। त्याला पाहिजे असेल तर आम्ही त्याला माती, गोटे, लसणाची फोडणी करून खाऊ घालतो, पण शेतकऱ्याच्या विरुद्ध वागणारा कोणी अधिकारी असेल तर त्याला माफ करता कामा नये। लाखो करोड रुपयाचा पगार द्यायचा आणि शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये अर्जाचा निपटारा करायचा नाही, हा मंत्रालयीन आधुनिक वाल्मिक कराड शोधला पाहिजे। चला घ्या। अध्यक्ष महोदय, सन्माननीय ज्येष्ठ सदस्य सुधीर भाऊ यांनी जो मुद्दा उपस्थित केला तो धान
च्या पिकाला लष्करी अळीचा जो प्रादुर्भाव झाला होता त्या संदर्भात आहे. सभागृहाला आणि सन्मान्य सदस्य ज्येष्ठ सदस्य त्यांना देखील याबाबतची माहिती आहे की आपल्याकडे जे शेतकऱ्यांना मदत करण्याची जी प्रचलित कार्यपद्धत आहे त्यामध्ये आपत्ती व्यवस्थापनमध्ये केंद्र सरकारने 12 निकष ठरवलेले आहे आणि राज्य सरकारने 6 निकष ठरवलेले आहे. म्हणजे या 12 पैकी आणि या 6 पैकी हे जे निकष आहे त्या निकषामध्ये लष्करी अळी याचा उल्लेख नाही आहे. मग शेतकऱ्यांना मदत करायची नाही का? बिलकुल मदत करायची. त्यासाठी शासनाने 1 रुपयामध्ये पीक विमा केलेला आहे आणि ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा आहे त्यांचा जर मागील 7 वर्षाच्या तुलनेमध्ये जे टॉपचे 5 वर्ष आहेत त्याच्यापेक्षा या वर्षी जे उंबरठा उत्पन्नापेक्षा सरासरी उत्पन्न कमी झालं असेल त्या सर्व शेतकऱ्याला शासनामार्फत पीक विमा योजनेतून नुकसान भरपाई अनुज्ञेय आहे. ती अनुज्ञेय नसलेली नुकसान भरपाई त्या शेतकऱ्यांना निश्चितपणे दिली जाईल. मूळ मुद्दा काय आला अध्यक्ष महोदय की मदत पुनर्वसन विभागामार्फत या भागात मदत कशी करता येईल. अध्यक्ष महोदय, पहिल्यांदा प्रस्ताव राज्य सरकारकडे जिल्हाधिकारीकडून आला. ती तारीख होती 17/11. 17/11ला ज्या दिवशी हा प्रस्ताव राज्य सरकार पुढे सादर करण्यात आला की नुकसान झालेलं आहे त्या दिवशी 75% पेक्षा जास्त पिकं कापून घेण्यात आलेला होता. आणि नंतर जेव्हा राज्य शासनाने जिल्हा आयुक्तामार्फत जेव्हा प्रस्ताव मागितला तेव्हा आपल्याला नुकसान भरपाई देण्यासाठी प्रपत्र अ, ब, क, ड आणि परिशिष्ट 1 नुसार तो प्रस्ताव पंचनामा करून देणं आवश्यक असते. परंतु पीक कापणी झाल्यामुळे या भागाचा पंचनामा झाला नाही ही वस्तुस्थिती आहे. या प्रकरणी मी सन्मान्य सदस्याला एवढंच सांगू इच्छितो की सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या बाजूने आहे आणि त्यामुळे वेळोवेळी सरकारने निकषाचा बाहेर जाऊन मदत केली. परंतु आपण ज्या 3 GRचा उल्लेख केला ज्यामध्ये एक 83चा GR आहे, दुसरा 27 मार्च 2023 आणि 30 जानेवारी 2014 या तिन्ही GR मध्ये ही बाब उल्लेख आहे की जर या निकषाचा बाहेर जाऊन जर कुणाला मदत करायची असेल तर त्यासाठी मंत्रिमंडळाकडून आदेश घ्यावे लागतील आणि मंत्रिमंडळाच्या आदेशानंतर मग पंचनामे झाले असते आणि मग नंतर मदत झाली असती. परंतु या प्रकरणी मंत्रिमंडळ 17/11ला आपली निवडणूक होती, 24/11ला आपली काउंटिंग होती, नंतर सत्ता स्थापन झाल्यानंतर त्यापूर्वीच हे सर्व पीक कापणी झालेली होती. त्यामुळे वस्तुस्थिती अशी आहे की कुठलाही पंचनामा झाला नव्हता. परंतु सरासरी उत्पन्न जे कमी झालेलं आहे त्याचा रेकॉर्ड आपल्याकडे उपलब्ध आहे ज्याची आकडेवारी आपण या ठिकाणी दिलेली आहे. मी सन्मान्य सदस्याला सांगू इच्छितो की प्रचलित नियमाप्रमाणे आपण 1 रुपयामध्ये पीक विमा केलेला आहे. ज्या शेतकऱ्यांचा सरासरी उत्पन्न हा कमी आला असेल उंबरठा उत्पन्नापेक्षा त्या सर्व शेतकऱ्याला नुकसान भरपाई नियमानुसार देण्याबाबत प्रचलित धोरणानुसार कारवाई करण्यात येईल. आणि दुसरा प्रश्न, पीक विमा यागा आता लागूच होऊ शकत नाही कारण या संदर्भामध्ये नुकसान भरपाईच्या संदर्भात शेतकऱ्यांनी ना त्यांच्या साईटवर जाऊन अप्लिकेशन केली आहे ना काहीच केलं आहे. आता 2 मुद्दे आहे अध्यक्ष महाराज की मंत्री महोदय पीक विमा 1 रुपयात द्या की 10 पैशात द्या की पहिल्याच्या काळातल्या 1 तांब्याच्या पैशात द्या याचा काही संबंध पीक विम्यात येत नाही. आता हा GR साहेब तुम्ही खूप बुद्धिमान आहे, वकील आहात, असं का वागलात? चुकीने मीही काही वर्ष मंत्री होतो, थोडंसं समजतं ना. पण तुम्ही शेतकऱ्यांवर अन्याय कसा करणार? आणि मी दुसरा प्रश्न पुन्हा विचारेन. स्पष्ट आहे हा GR आहे अध्यक्ष महाराज, हा मी तुम्हाला देतो, तुम्हीही वकील आहात, ते वकील आहे आणि मी रजिस्ट्रेशन केलं नाही पण मी LLB आहे, ठीक आहे. आता अध्यक्ष महाराज या ठिकाणी शासन निर्णयासोबत परिशिष्टामध्ये दर्शविण्यात आलेल्या बाबी व्यतिरिक्त अन्य कोणत्याही बाबीवर विशेष मदत देण्याबाबत अत्यंत निकडीच्या प्रकरणात संबंधित प्रशासकीय विभागाने योग्य त्या समर्थनासह मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर करा. हे 3 GR आहे अध्यक्ष महाराज. माझा प्रश्न काय आहे, तुम्ही सांगता विमा देऊ, आता तुम्हाला मी माहिती करता सांगतो अशी प्रश्नावर हरकत आहे का? आता ते उत्तर नाही, ते प्रश्न विचारताय. अहो मंत्र्यांना नाही विचारताय हो आशिषजी, तुम्ही एक वकील आहात, असं का करताय? माझी एवढीच विनंती आहे, सुधीर भाऊंच्या प्रश्नाला मी कधीच क्रॉस करू शकत नाही, करणार नाही. पण रेकॉर्डवर चुकीचं येऊ नये. ते असं म्हणाले मी चुकून मंत्री होतो. ते चुकून मंत्री नव्हते, ते मंत्रिमंडळाने ठरवून मंत्री होते, जनतेने ठरवून मंत्री होते, ते आमचे मंत्री होते, त्याचा अभिमान आम्हाला होता आहे आणि म्हणून तेवढं वाक्य काढा. ठीक आहे, काढून टाका, पण भात उत्पादकावर नुकसान होऊ देऊ नका. अध्यक्ष महाराज
आणि मी मंत्री महोदय काय आता तुमच्याकडून हरकतीवर एवढीच हरकत आहे अपेक्षा का? आहे. अध्यक्ष महाराज, सन्मान्य मंत्रींनी, अध्यक्ष महाराज ते चुकून मंत्री झाले होते, आता चुकून बाहेर राहिले नाही, चुकून बाहेर राहिलेत अध्यक्ष महाराज, चुकून बाहेर राहिले. आता मी चुकून ही चर्चा घडवून आणली असं वाटायला देऊ नका. चला, अध्यक्ष महाराज, पीक विम्यामध्ये हे बसणार नाही. मंत्री महोदय, आपण एक संवेदनशील अतिशय उत्तम मंत्री आहात. आपल्याकडून अशा उत्तराची अपेक्षा नाही. हे ब्रीफिंग करायला येतात की नाही, हे जर बाहेर लाय डिटेक्टर लावलं ना तर अर्धे लोक कसे खोटे बोलतात मलाही अनुभव आहे. आणि म्हणून तुम्ही सांगू नका चुकीचं ब्रीफिंग. तुम्ही या धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देणार आहात की नाही. आणि तुम्ही पीक विमा काय सांगतो त्याची अर्धा तास येणार आहे. पीक विम्याचे अजून चंद्रपूर जिल्ह्याचे 73 कोटी दिले नाही. आयुक्तांनी एक पत्र दिलं, मागे घेतलं, म्हणाले हे 73 कोटी पीक विम्याचे दिले तर आमच्या अंगावर जास्त बोजा होईल. अरे अन्न खाताना दाबून खाता आणि पैसे देताना तुम्हाला बोजा वाटतो. आणि कालच मी वाटलं 2,90,000 कोटी पगार आणि निवृत्ती वेतन व्याजावर खर्च करतो आणि यांना 22 कोटी देताना तुम्हाला दिवसाही चांदणे दिसतात का? तुमच्याकडून अपेक्षा आहे अशीची. आणि तुम्ही आता मदत केली नाही, उत्तर चुकीचं दिलं तरी मी पिच्छातच सोडणार नाही. जेव्हा जेव्हा संधी भेटल तेव्हा अर्धा तास चर्चा आणेन, पुरवणी मागण्यावर तोच मुद्दा मांडेन. देऊन टाका पैसे, चुपचाप विषय संपवून टाका. सोडणार तर नाही, कारण मी भात ठीक आहे, उत्तर घेऊया. चला मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्मान्य ज्येष्ठ सदस्य यांना सर्व विषयाचा अभ्यास आहे, त्यांना मला अतिरिक्त काय सांगण्याची गरज नाही. तेही धान उत्पादक शेतकऱ्यांचा प्रतिनिधित्व करतात, मी देखील धान उत्पादक शेतकरी आहे त्याचा प्रतिनिधित्व करत आहे. आमच्या सर्वांच्या भावना ही शेतकऱ्यांच्या बाजूनी आहे, धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूनी आहे. म्हणून सरकारने खरेदी केंद्रात धान दिला असो किंवा नसो प्रत्येकाला 40,000 रुपये बोनस देण्याचा निर्णय आपण आणि मी प्रयत्न केल्यानंतर माननीय मुख्यमंत्री तत्कालीन आणि आताचे विद्यमान मुख्यमंत्री यांच्या पुढाकाराने हा निर्णय झालेला आहे. आणि मोठी मदत जे इतिहासात कधी झाली नाही ते धान उत्पादक शेतकऱ्याला झालेली आहे. हे कृपा आपण सर्वांनीच लक्षात घेतलं पाहिजे. मी जे वस्तुस्थिती सांगितली ते कोणाच्या ब्रीफिंगवर सांगितली नाही. आपल्याला माहिती आहे, आपणही वकील, मी वकील, स्पीकर साहेब वकील, आशिष शेलार साहेब वकील, सर्व वकिलांचा या ठिकाणी युक्तिवाद आर्ग्युमेंट सुरू आहे. मुद्दा असा अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री साहेब वकील आहे, मुद्दा असा आहे की मी आपल्याला जी सांगितली ती वस्तुस्थिती आहे. त्यापैकी कोणी मला काही चुकीचं ब्रीफिंग केलेलं नाही. जे मी सांगितलंय ते 100% सत्य आहे आणि एकही बाब नियमाशी किंवा धोरणाशी विसंगत नाही. मदत करायला नाही पाहिजे का? 100% मदत करायला पाहिजे, याच्यात काही दुमत नाही. मुद्दा असा झालाय की जेव्हा ही तक्रार पहिल्यांदा प्राप्त झाली तेव्हापर्यंत 75% पीक कापून गेलं होतं. आणि जरी असं अज्युम केलं, जरी अध्यक्ष महोदय, जरी असं आपण अज्युम केलं की गव्हर्नमेंटनी पंचनाम्याचे आदेश दिले असते तरी देखील वस्तुस्थिती अशी आहे की तेव्हा कुठलंही पीक रेकॉर्डवर नव्हतं. मग जे प्रचलित नियम आहे त्यानुसार मदत करायला पाहिजे ते करू. आपल्याला पीक विमा संदर्भात कुठली तक्रार असेल तर त्याची एक स्वतंत्र बैठक लावू, त्याच्याबद्दलही काही शंका उपस्थित करण्याचं काही कारण नाही. मूळ मुद्दा असा आहे की ज्या बाबी रेकॉर्डवर नाहीये, ज्या बाबीमध्ये अ, ब, क आणि परिशिष्ट 1 रेकॉर्डवर नाहीये त्या प्रकरणी नुकसान भरपाई द्यावी, ती कशी द्यावी हा एक प्रश्न आहे. बोलू द्या मला. या संदर्भामध्ये आपल्या भावनेशी आम्ही सहमत आहोत. आपण केलेल्या सूचनेनुसार जे उंबरठा उत्पन्नापेक्षा जे सरासरी उत्पन्न कमी झालेलं आहे त्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी आपण सांगितल्याप्रमाणे हा प्रस्ताव आपण मंत्रिमंडळात पाठवू. त्याच्याबद्दलही काही शंका उपस्थित करण्याचं कारण नाही. परंतु ही वस्तुस्थिती आहे की अशा परिस्थितीमध्ये आपली जी प्रचलित पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये आपण परिशिष्टानुसार पंचनामाच केला नाही, रेकॉर्ड काही उपलब्ध नाही. मग सरासरी मदत करायचा जर निर्णय केला तर ते कोणाला करायचं? आणि मग 33% पेक्षा जास्त किंवा 50% पेक्षा जास्त असलेले जे शेतकरी आहे त्या संदर्भामध्ये आम्ही मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव सादर करू, हे मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. चला संजय कुटेजी. अध्यक्ष महोदय, अशाच पद्धतीने मदत केली आहे तर सोयाबीनला केली, धानाला केली. खूप धन्यवाद. सन्मान्य मंत्री महोदयांनी सभागृहात दिलेल्या आश्वासनाची आपण नोंद घेतलेली आहे, त्यामुळे आपण निश्चिंत राहा. सकारात्मक असं उत्तर दिलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये आपण शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवूनच आपण सरकार चालवतो अध्यक्ष महोदय. म्हणून माझी त्यांना विनंती आहे अध्यक्ष महोदय की धानाचा प्रश्न जसा आपण मंत्रिमंडळासमोर नेणार आहात, त्यांनी विषय अध्यक्ष महोदय काढला. मंत्री महोदयांनी बुलढाणा जिल्ह्यातील रब्बीचा पीक विमा तो अजूनही अध्यक्ष महोदय
पेंडिंग आहे. का पेंडिंग आहे तर अध्यक्ष महोदय, त्या कंपनीने बुलढाणा जिल्ह्यातल्या 110% वर पीक विम्याचं वाटप केलेलं आहे. 110% वर पीक विम्याचं वाटप केलेलं अध्यक्ष महोदय. त्यामुळे पुढचे जे वाटप किंवा पुढचे पैसे जे शासनाकडून त्यांना अभिप्रेत आहेत ते अजूनही आपण दिलेले नाहीत. त्यामुळे शेतकरी वाट पाहत आहेत. दुसरं अध्यक्ष महोदय एक अध्यक्ष महोदय, आणि 2024 मध्ये अध्यक्ष महोदय जी अतिवृष्टी झाली त्या जिल्ह्यामध्ये त्याचे पैसे, माझं एकच याच विषयाची संबंधित अध्यक्ष महोदय, जेव्हा मंत्रिमंडळासमोर त्यावेळेस अध्यक्ष महोदय मुख्यमंत्री वित्तमंत्री इथं बसले अध्यक्ष महोदय. आता बजेट अधिवेशन आहे, मागचेच पैसे अध्यक्ष महोदय अजून शेतकऱ्यांचे देण्यात आले नाही. तातडीनं अध्यक्ष महोदय महाराष्ट्रातले जे शेतकऱ्यांचे पैसे थांबलेले आहेत ते पीक विम्याचे असो की अतिवृष्टीची मदत असो, रब्बीची मदत असो, ती तात्काळ आपण मंत्रिमंडळासमोर जाऊन या बजेटमध्ये ते पैसे आले पाहिजे आणि शेतकऱ्यांना वितरण झाले पाहिजे. त्यासाठी आपण पुढाकार घेणार आहात का? महोदय, पीक विम्याच्या संदर्भात हा प्रश्न आहे. या प्रश्नाची व्याप्ती ही धान उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीची होती. तरी देखील सन्मान्य सदस्यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे त्याची दखल या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. या संदर्भामध्ये राज्य सरकारचा जो हिस्सा आहे तो आता भरला जाईल, नंतर केंद्राची मदत येईल आणि पुढील काही महिन्यामध्ये या संदर्भामध्ये निर्णय होणार आहे. परंतु प्रत्यक्षामध्ये या संदर्भामध्ये सन्मान्य सदस्याच्या भावनाचा विचार करून त्यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा करून या प्रश्न